सगळं बघून खरंच वाटतंय ना की महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय. कारण मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याच्या वादातून 22 वर्षीय मयंक लोहार या तरुणाची धावत्या लोकलमध्येच हत्या करण्यात आली आहे. नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही पाहताय ट्रस्ट कुकाब्रो. मयंक अंधेरीहून विरारच्या दिशेने प्रवास करत होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. पाऊस डब्यात येत असल्याने त्याने फक्त दरवाजा बंद करण्याची विनंती केली. मात्र याच कारणावरून वाद झाला आणि त्या आरोपीने धारधार शस्त्राने थेट त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि GRPने वेगाने तपास करत अवघ्या 15 तासात आरोपीला अटक केली. 400हून अधिक CCTV फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक करायलाच हवं. पण प्रश्न अजूनही कायम आहे. मोठ्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या आणि VIPंच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस तैनात केले जातात. त्यांच्या ताफ्यासाठी रस्ते बंद केले जातात. त्यांच्या सुरक्षेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मग रोज लाखो लोक ज्या मुंबई लोकलमधून प्रवास करतात त्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? धारधार शस्त्र घेऊन एखादी व्यक्ती लोकलमध्ये कशी चढते? आणि अशा वेळी रेल्वेची सुरक्षा यंत्रणा नेमकी आहे तरी कुठे? आज आरोपी अटकेत आहे, पण एका कुटुंबाचा मुलगा कायमचा गेलाय. आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त मयंक लोहारचा नाहीये, तर त्या प्रत्येक मुंबईकराचा आहे, जो उद्या पुन्हा लोकलमध्ये प्रवास करणार आहे. कारण जर मुंबईची लाईफलाईन लोकलच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिक नेमका सुरक्षित आहे तरी कुठे? याबद्दल तुमचं मत काय? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा.